नाशिक महापालिकेच्या महासभेत प्रभाग क्रमांक 27 मधील MIDC परिसरातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांची जोरदार चर्चा रंगली। नगरसेविका प्रियंका राकेश दोंदे यांनी महापौर हिमगौरी आडके आणि महापालिका आयुक्तांसमोर शेतकऱ्यांच्या जागांना मिळणाऱ्या अपुऱ्या रस्त्यांचा, रखडलेल्या लेआउटचा तसेच वाढीव घरपट्टीचा प्रश्न उपस्थित केला। सन्माननीय पत्रकार बंधू, माझा विषय प्रश्न केलेला नाही माझ्या प्रभागामध्ये, माझा प्रभाग 27 आहे। माझ्या प्रभागामध्ये अंबळगाव गावामध्ये MIDCला लागून त्यांच्या जमिनी होत्या। सर ते 1972 मध्ये 1972 मध्ये त्यांच्या जमिनी MIDC पण तर मॅडम तिथे म्हणजे त्यांना लागून जमिनी असल्यामुळे त्यांनी त्या जमिनी त्यांना दिल्या, MIDCला दिल्या। पण त्या काही जमिनी त्या आता म्हणजे उर्वरित ज्या जमिनी होत्या शेतकऱ्यांच्या, काही जमिनी त्यांनी दिल्या MIDCला, पण काही जमिनी त्यांच्या उर्वरित राहिलेल्या होत्या, त्याच्यावरती ते शेती करत होते। पण कंपन्यांचं प्रदूषित पाणी असल्यामुळे त्या तिथे उत्पन्न तेव्हा किंवा पीक त्यांचं होत नव्हतं। मग त्यांनी तिथे पत्र्याचे छोटे छोटे शेड उभारले, पण त्या शेडला महापालिकेने घरपट्टी आणि दंड, इतर दंड खूप जास्त लागू केलेले आहेत। तर ते कमीत कमी त्यांना लागू करावी ही मी विनंती करते, कारण त्यांचा म्हणजे इतकं छोटे त्यांचे शेड येतात, त्या शेडला इतक्या जास्त प्रमाणात घरपट्टी लावणं त्यांना खूप ते जड जाते आणि त्यांचं कुटुंब त्या पत्र्याच्या शेडवरतीच चालते। तर तुम्ही कमीत कमी घरपट्टी त्यांना लागू करावी ही विनंती करते। तसं मी मॅडम तुम्हाला 17/5 ला पत्रक सुद्धा दिलेले ग्रामस्थांच्या वतीने की ती घरपट्टी कमीत कमी लावण्यात यावी। तर तुम्ही याच्यावरती विचार कराल आणि योग्य तो न्याय द्याल आमच्या आवडच्या ग्रामस्थांना, ही मला खात्री आहे। मला तुम्ही बोलू दिलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद। MIDC परिसरात 733 हेक्टर क्षेत्र असून 1976 मध्ये MIDCची स्थापना झाल्यानंतर यापैकी सुमारे 515 जागा संपादित करण्यात आल्या। मात्र संपादनानंतर शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांच्या जागांना केवळ 5 मीटरचा अप्रोच रोड उपलब्ध असल्याने त्यांच्या जागांचा विकास करणं अडचणीचं ठरतंय। त्याच्यातनं MIDCला गेली पाहिजे 1290 एकर MIDCला गेली। 1832 मधून 1290 जर एकर MIDCला दिली तर त्यामध्ये 542 एकर जागा आमच्या पूर्ण अंबड ग्रामस्थांना त्या ठिकाणी राहिली। पण त्यामध्ये 1976 परमिशन घेता येत नाही। सर्वात मूळ गाभा त्या ठिकाणी हा आहे। या ठिकाणी विनंतांचं मी धन्यवाद व्यक्त करतो दराडीताईंचं की घरपट्टीच्या संदर्भात आपण प्रश्न मांडला। जेणेकरून पाणी तरण्याने शेती नाशिक झाली, शेती शेती करायची कशी हो? शेतकऱ्यांनी छोटासा व्यवसाय चालू केला, शेतीमध्ये छोटे छोटे शेड मारले आणि त्याच्यात व्यवसाय चालू केला। तेच आता शेड मारल्यानंतर ते नियमित करून आणि वाजवी दरावर घरपट्टी लावण्यात यावी हीच विनंती करतो मॅडम। की शेतकऱ्याला न्याय द्या आणि तुमच्याकडून न्याय देण्याची अपेक्षा शेतकऱ्यांची आहे। तो टॅक्स केलेला आहे तो रद्द करण्यात यावा। धन्यवाद। मला 7 महिन्यानंतर बोलण्याची संधी दिली। धन्यवाद। सन्माननीय MIDC जे आरक्षण पाडलं त्यानंतर शेतकऱ्यांच्या सगळ्या जमिनी या कंपन्यांमध्ये गेल्या आणि ज्यांच्या जमिनी उरल्या तर तिथे केमिकलचं पाणी त्या नापीक झाल्या। उदरनिर्वाहाचं साधन म्हणून त्यांनी शेड बांधले आणि आपल्याकडे जास्तीत जास्त प्रकारचा टॅक्स आपल्याकडून आकारला जातो। तर मला सांगावंसं वाटतं की सगळ्यात जास्त कर देणारी MIDC हा भाग आहे आणि ह्या MIDCचे हे शेतकरी आहेत। तर आपण त्यांचा कुठेतरी विचार केला पाहिजे अशी विनंती करते। दुसरी गोष्ट, परिणामी लेआउट मंजुरी रखडली असून बांधकाम आणि विकास कामांना परवानगी मिळण्यातही अडथळे निर्माण झाले। शहराच्या बाजूने रिंग रोडची व्यवस्था होत असताना MIDCच्या बाजूनेही रिंग रोड प्रस्तावित आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या उर्वरित जागांना पुरेसा रस्ता किंवा विकासाच्या सुविधा उपलब्ध करून देणं आवश्यक असल्याचं दोंदे यांनी महासभेत स्पष्ट केलं।
याशिवाय शेतकऱ्यांच्या पत्राच्या शेडला वाढीव तसेच जास्त घरपट्टी आकारली जात असल्याचा मुद्दाही दोंदे यांनी महापौरांच्या निदर्शनास आणून दिलाय. यामुळे आधीच विकासाच्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढत असल्याचं त्यांनी सांगितलंय. या प्रश्नाबाबत संबंधित नगर विकास विभागाशी यापूर्वी पत्रव्यवहार करण्यात आला असला तरी अद्याप ठोस तोडगा निघाला नाहीये. प्रशासनानं या प्रश्नाची तातडीनं दखल घेऊन शेतकऱ्यांच्या जागांना योग्य रस्ता, लेआउट मंजुरी आणि घरपट्टीबाबत दिलासा द्यावा अशी मागणी दोंडे यांनी केली आहे. महापौर हिमगौरी आडके यांनी या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेत तोडगा काढण्यासाठी प्रतिसाद दिल्यानं MIDCतील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाला आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होतीये. एरियामध्ये 26 नंबर प्रभागातले जे शेतकरी आहेत त्यांना जे टॅक्सेशन होतं शेड बांधल्याच्या साठी 27 नंबरच्या, तर तिथे ह्या प्रॉपर्टी टॅक्सला रेग्युलराईज करण्यासाठी आपण काहीतरी SOP मागावी. त्याच पद्धतीने जे त्याची डेव्हलपमेंट आहे ती करत असताना शासनाकडे एक प्रस्ताव सादर करावा की त्याचे जे काही नॉर्म्स आहेत ते बदलण्याकरता. आणि जेव्हा आपण ह्या पद्धतीची डेव्हलपमेंट मागतोय, आज आपल्याकडे गावठाणाचं देखील इथे निवेदन आलेलं आहे आणि गावठाण ही नाशिकची ओळख असल्या कारणाने गावठाण विकसित करण्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. त्यामध्ये गावठाणाला विशेष FSI ची मागणी व हेरिटेज दर्जा देण्यात यावा असे शासनाकडे आपण पाठवावे. नितीन चव्हाण, पंचनामा न्यूज, नाशिक.